नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। शांति नगर, गोविंद नगर, सहयोग नगर के जरूरतमंद नागरिकों के लिए यस ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष अरविंद देवीदास गुलवी द्वारा फ्री मेडिकल कैंप का किया गया आयोजन। बता दें, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल झड़पोली व भक्ति वेदांत हॉस्पिटल के सहयोग से यशवंत समाज कल्याणकारी संस्था व यस ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष अरविंद देवीदास गुलवी द्वारा फ्री मेडिकल कैंप का आयोजन किया गया, जिसका परिसर के सैकड़ों जरूरतमंदों ने लाभ लिया। इस फ्री मेडिकल कैंप में मोतियाबिंद, हर्निया का ऑपरेशन, किडनी स्टोन सर्जरी, पैरालिसिस, बावासीर सर्जरी, हार्ट सर्जरी आदि कई बड़ी बीमारियों का इलाज किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में जिजाऊ संगठिका दीपा सावंत उपस्थित थी, तो वहीं विशेष सहयोग जिजाऊ संस्था के पंकज पवार, कैलाश भोईर, फराज शेख, इमरान भाई का रहा। तो वहीं प्रमुख अतिथि के रूप में माजी नगर सेवक दिलीप गुलवी, सोनीदास गुलवी, विजय जाधव, वसंत गुलवी, सीताराम वाणी, नीलेश जोशी, प्रवीण गुलवी, राजेंद्र कुशन, अंबादास गुड़ा, राम सेवक सिंह, विनोद चौगुले व आशा गुप्ता, अनीता वायले, पद्मा सोनी, शशिकला तिवारी, नीलू उपाध्याय, वेदा अब्बा, आरती सावंत, पौर्णिमा पाटिल, दीपा यल्लाराम उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का आयोजकों द्वारा स्वागत सत्कार किया गया। इस फ्री मेडिकल कैंप को सफल बनाने में रमेश सोनी, लालचंद गुप्ता, सतीश शिंदे, विनोद विरले, रुपेश जोड़, नरहरी पाटिल, विनोद वायले, मनोज दिवेकर, गणेश काळे, अरविंद चौगुले, नागेश गुलवी, चेतन गुलवी, विलास वायले, बॉबी मौर्य, अशोक गुप्ता, विशाल गुप्ता, प्रवीण कुंभारे, खंडेराव शिंदे, कैलाश खैरे, विकास वायले, सुशील गुप्ता, दीपक सरदार, विशु गुलवी, मोहन सोमवंशी, गोविंद सोमवंशी, कुंदन मोरे, अमर हरिजन, अरविंद सोनी, सोनू सोनी, अनिकेत कुरवाड़े, आदि शिंदे, अनीस भाई, हीरामल सोनू खुसरे का विशेष सहयोग रहा। आए हुए सभी मान्यवरों के साथ साथ डॉक्टरों के लिए टीम का यस ग्रुप फाउंडेशन के अध्यक्ष अरविंद देवीदास गुलवी ने आभार माना। आज जय जिजाऊ संस्थेच्या मार्फत हा मेडिकल कॅम्प आहे आणि त्याचे आयोजक आहेत यशवंत सहकारी सोसायटी व यशवंत सहकार संस्था यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। कारण हा कार्यक्रम फार चांगला आहे, लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे। कारण का आपण आज बघतोय की आपण मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणे शक्य होत नाही लोकांना, कारण तिथं गेल्यानंतर एवढी फीज असते तिथे की लोकांना ती फीज भरणे शक्य नसते। पण ह्या जय जिजाऊ संस्थेच्या मार्फत हा जो कॅम्प आहे, फ्री ऑफ चार्जमध्ये कॅम्प जो आहे, खरोखर त्या जय जिजाऊ संस्थेचा आपण फार आभार व्यक्त केले पाहिजे। कारण आज फ्रीमध्ये जो सर्वांचा इलाज होणार आहे, त्या माध्यमातून लोकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे। कारण आपल्याला आपल्या दारात चालून आलेला कॅम्प आहे, याचा आपण जास्त फायदा घेतला पाहिजे। कारण आपल्याला कधी कधी असं होते की आपल्याला खर्च करून दुसरीकडे जावं लागतो, परंतु आपल्यासाठी एक चांगली पर्वणी आहे की आपल्या दारात हा कॅम्प आलेला आहे। तर खरोखर या कॅम्पचा सर्व लोक चांगला फायदा घेतील आणि स्वतःचा उपयोग करून घेतील आणि या माध्यमातून सर्व जे आले त्यांचा मी आभार व्यक्त करतो व त्यांना धन्यवाद देतो। जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गेली 15 वर्ष शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करते। झाडपोली इथे त्यांच्या 8 CBSE स्कूल आहेत ज्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत। त्यानंतर पोलीस अकॅडमी आहे, अंध मतिमंद मुलांची शाळा आहे। शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी एवढी भरारी घेतली आहे की CBSE सारखं शिक्षण, नंतर त्यांना JEE नीट सारखं शिक्षण मोफत मिळतंय, MPSC UPSCचं शिक्षण मोफत मिळतंय। तिथल्या रहिवासी मुलांना घरचं अन्नधान्य जेवू घातलं जातंय, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे। आपल्याला कधी संधी मिळाली झटपोलीला नक्की जाऊन बघा।
त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केले आहेत. ज्या ज्या महिला अक्षम आहेत किंवा असमर्थ आहेत त्यांना समर्थ बनवण्यासाठी साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मदत दिली आहे. शिलाई मशीन असू दे, पिठाची चक्की असू दे, नंतर मेहंदी क्लास आहेत, ब्युटी पार्लरचा क्लास आहे, अशा बऱ्याच कोर्सेस देऊन ठाण्यामध्ये तर रिक्षा चालक सुद्धा प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे महिलांनी सक्षम व्हावं, त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, त्यांनी आपल्या मुलाबाळांचं अतिशय योग्य प्रकारे संगोपन करावं आणि आपल्या कोकणातून, आपल्या ह्या भागातून अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी साहेबांचा प्रयत्न चालू आहे. बिंदूने पीडित आहेत, जे अजून काही आजाराने पीडित आहेत, त्यांचे आपण मोफत उपचार करतो. इकडून गाड्या जातात स्वखर्चाने, ते स्वतःच्या खर्चाने साहेब त्यांना घेऊन जातात पेशंटना आणि तिकडे त्यांचे ऑपरेशन होतात आणि इथेपर्यंत सुखरूप त्यांना आणलं जातं. मोतीबिंदूचं ऑपरेशन होतात आणि त्यानंतर झडपोलीमध्ये जे आपलं हॉस्पिटल आहे अतिशय सक्षम आहे, अतिशय स्वच्छ, एकदम व्यवस्थित ऑपरेशन थिएटर. परवाच तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की 6 किलोचा कॅन्सरचा गोळा पोटातून काढला गेला आणि अतिशय व्यवस्थित ऑपरेशन झालं. भारतात एक 4-5 ठिकाणी असं ऑपरेशन शक्य झालं असतं, पण आपल्या खेडेगावात हे ऑपरेशन शक्य करून दाखवले आपल्या वैद्यकीय टीमने आणि ते फक्त जिजाऊ मार्फत निलेश सांबरे साहेबांनी जे ते हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल निर्माण केलंय त्यामुळे ते शक्य आहे. त्या महिलेचा जीव वाचलेला आहे. अशा बऱ्याच जीवांची काळजी घेतली जाते. ज्यांना ज्यांना जो प्रॉब्लेम आहे, जे आता कॅम्पमध्ये तुम्हाला जे समजेल त्याच्यावर उपचार करून देण्याची पूर्ण जबाबदारी जिजाऊ आणि निलेश सांबरे साहेबांनी उचललेली आहे. कृपया करून तुम्हाला जे माहिती आहे ते इतरांना माहीत करून द्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगा आणि जे दुःखित आहेत त्यांना त्यांचं दुःख दूर करण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये सामील व्हा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा मिळेल. थँक्यू सर. सत्य वार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.